मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिक जो काही SNP असतात, सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम, हे जे DNA फ्रॅगमेंट असतात त्याचं डिटेक्शन कसं केलं जातं, वेगवेगळ्या मेथडचा उपयोग करून त्याचा कसा डिटेक्शन वगैरे केला जातं आणि कोणती मेथड ही इफिशियंट आहे SNP डिटेक्शनसाठी, ते सगळे पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तसंच हे जो काही आपण टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रोव्हाइड केलेली आहे, तर तुम्ही ते नोट्स प्रिफर करू शकतात. तर चला तुम्हाला व्हिडिओ सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम जे काही वेगवेगळ्या मेथड्स वगैरे असतील, काही DNA ॲम्प्लिफिकेशनच्या मेथड आहेत, मायक्रो अरेच्या मेथड आहेत. तर पहिले जे काही मेथड आहेत त्याच्याद्वारे, जे काही सिक्वेन्सिंग मेथड आहे त्याच्याद्वारे SNP जे काही आहेत, सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम, ह्याचं डिटेक्शन केलं जातं. तर त्याच्यामध्ये दोन मेन जे काही सिक्वेन्सिंग मेथड वापरल्या जातात, एक सॅंगर सिक्वेन्सिंग आणि दुसरी आहे नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग. तर सॅंगर सिक्वेन्सिंग ही गोल्ड स्टँडर्ड किंवा ॲज अ गोल्ड स्टँडर्ड कन्सिडर केले जाते SNP डिटेक्शनसाठी. सगळ्यात जास्त वापरली जाणारी आणि तसंच हायली ॲक्युरेट, तसंच डिटेल इन्फॉर्मेशन देणारी DNA सिक्वेन्सचं तसं SNPचं ही त्यासाठी ही जी काही मेथड आहे ती वापरली जाते. इट कॅन आयडेंटिफाय द अननोन SNP अँड देअर एक्झॅक्ट लोकेशन. आणि जे काही जे काही SNP असतील त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी, तसंच त्याचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे ते डिटेक्ट करण्यासाठी पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन हे जे काही सॅंगर सिक्वेन्सिंगद्वारे आपल्याला समजते. हॉवेवर इट इज अ एक्सपेन्सिव्ह अँड टाईम कन्झ्युमिंग, मेकिंग इट लेट सुटेबल फॉर अ लार्ज स्केल स्टडीज. पण ही जी काही टेक्निक आहे ती थोडीशी महागडी आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. तसंच जर आपण पाहिलं तर हिला या ज्या सिक्वेन्सिंगला टाईम लागतो. तसंच जर आपण पाहिलं की लार्ज स्केल जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर ही जी मेथड आहे ती जास्त प्रमाणात वापरली जात नाही. दुसरी जी मेथड आहे नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग, ह्या टेक्निकद्वारे किंवा टेक्नॉलॉजीद्वारे जे काही रिसर्चर वगैरे असतील, जे काही DNA मॉलिक्यूल असतील त्याचं पूर्णपणे सिक्वेन्स असेल, तसंच सायमल्टेनियसली जे काही लार्ज नंबर ऑफ SNP असतील त्याला डिटेक्ट करण्यासाठी किंवा ॲनालाइज करण्यासाठी हे जे काही नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग आहे ती वापरली जाते. तसंच ही जी काही सिक्वेन्सिंग आहे ती अफोर्डेबलसुद्धा आहे आणि फास्टर रिझल्ट देणारीसुद्धा आहे, जेणेकरून SNP लवकर याच्याद्वारे डिटेक्ट केला जातो. आणि पण मग याचा डाटा ॲनालिसिस जो काही आहे तो थोडा कॉम्प्लेक्स असल्यामुळे जी काही ही टेक्निक आहे ती वापरली जाते, पण थोड्याफार प्रमाणात जास्त वापरली जाते. आणि ही अफोर्डेबल असल्यामुळे जास्त प्रमाणात वापरली जाते दॅन दी सॅंगर सिक्वेन्सिंग. कारण की जी सॅंगर सिक्वेन्सिंग आहे ती थोडी एक्सपेन्सिव्ह पण आहे, तसंच जर आपण पाहिलं तर टाईम कन्झ्युमिंग पण आहे. आणि पण ही जी काही नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग आहे ती लवकर पण होते आणि अफोर्डेबल पण आहेत. आणि फक्त हिचं जे काही ॲनालिझिंग वगैरे आहे किंवा डाटा ॲनालिसिस आहे ते कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळतं. तर हे झालं सिक्वेन्सिंग मेथड, म्हणजे सिक्वेन्सिंग मेथडद्वारे जे काही SNP आहे ते आपण डिटेक्ट करू शकतो. तर आता पुढचे ॲम्प्लिफिकेशन बेस मेथड. तर त्याच्यामध्ये अलील स्पेसिफिक PCR आणि टॅगमॅन SA हे दोन जे काही टेक्निक आहे त्याच्याद्वारे SNPचं डिटेक्शन हे केलं जातं. तर पहिली जे काय आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, ह्या मेथडमध्ये प्रायमरचं युटिलाइज केलं जातं. स्पेसिफिक डिझाईन असलेले प्रायमर हे यूज केले जातात त्या स्पेसिफिक SNPसाठी. तर मग काय केलं जातं, प्रायमर हे परफेक्टली मॅच केले जातात टार्गेट DNAला. टार्गेट DNA एकदा वरती जे काही प्रायमर असतील ते परफेक्टली मॅच झालं, तिथं ॲम्प्लिफिकेशन होणार, त्याचं जीन एक्सप्रेशन होणार. आणि ज्या वेळेस जे काही ॲम्प्लिफिकेशन झाल्यानंतर ते इंडिकेट करतं प्रेझेन्स ऑफ अ स्पेसिफिक SNP अलील. म्हणजे ज्या वेळेस जे काही प्रायमर असेल, स्पेसिफिक प्रायमर असेल, त्या DNA सोबत, टार्गेट DNA सोबत जर त्याने ॲम्प्लिफिकेशन घडून आणलं तर मग आपण समजायचं की जो काही आपण स्पेसिफिक प्रायमर तयार केलेला आहे त्या स्पेसिफिक SNPसाठी तो परफेक्टली मॅच झालेला आहे. आणि तिथं जे काही त्याचं प्रेझेन्स वगैरे आहे किंवा त्याचं डिटेक्शन आपण ह्या टेक्निकद्वारे करू शकतो. तर दुसरी आहे टॅगमॅन SA. तर या SAमध्ये आपण फ्लोरेसंट प्रोब वापरतो, जेणेकरून तो स्पेसिफिक SNPला बाइंड होतो सिक्वेन्समध्ये. तर याच्यामध्ये काय केलं जातं, PCR टेक्निकद्वारे, पॉलिमराइज चेन रिॲक्शनद्वारे जो काही प्रोब असेल तो त्याचं क्लिवेज केलं जातं DNA पॉलिमराइज थ्रू. आणि नंतर त्याच्यामध्ये फ्लोरेसन्स रिलीज केला जातो, त्याच्यामध्ये अटॅच केला जातो. आणि नंतर मग जे काही SNP असेल डिटेक्शनसाठी त्याला प्रोसेससाठी पाठवलं जातं.
आणि ही जी काही मेथड आहे ती फास्ट आहे, स्पेसिफिक आहे. पण मग याच्यासाठी एक प्रॉपर प्रोब किंवा जे काही फ्लोरेसंट प्रोब असतील किंवा डायज वगैरे असतील ते वापरावं लागतं. कारण की स्पेसिफिक जे काही SNP असेल त्यासाठी वेगवेगळ्या स्पेसिफिक जे काही प्रोब वगैरे असेल ते आपल्याला तयार करावं लागतात. आणि SNPचं जे काही इंटरेस्ट वगैरे आहे तो कसा आहे त्याच्याद्वारे जे काही प्रोबचं डिझाईन वगैरे हे आपल्याला करावं लागतं या टेस्टसाठी, टॅगमॅन एसएसाठी. तर ह्या झाल्या ॲम्प्लिफिकेशन बेस्ड मेथड. तर तसंच अजून जर पाहिलं तर त्याच्यामध्ये अजून एक आहे रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमरायझेशन. ही ट्रेडिशनल मेथड आहे. याच्यामध्ये DNAचा कट केला तर रिस्ट्रिक्शन एन्झाईमद्वारे. त्याच्यानंतर जे काही SNPचं लोकेशन आहे त्याच्यावरती मेनली हे डिपेंड असतं. जे काही एन्झाईम वगैरे असतील ते रिकॉग्नाइज करतात आणि जे काही नवीन जे काही कटिंग साईट आहे ते रिकॉग्नाइज करते आणि वेगवेगळे जे काही फ्रॅगमेंट लेंथ असतील त्याचा रिझल्ट आपल्याला फॉर्मेशन होतो. आणि ही जी काही टेक्निक आहे याच्यामध्ये काय केलं जातं, वेगवेगळ्या जे काही DNA असतील त्याचं कटिंग केलं जातं आणि जे काही SNP वगैरे असतील ते वेगवेगळ्या एन्झाईमचा वापर करून त्याला रिकॉग्नाइज केलं जातं त्या SNPला. आणि त्याचे फ्रॅगमेंट वगैरे असतील ते वेगवेगळ्या टेक्निक जे काही आपली ही ट्रेडिशनल टेक्निक आहे त्याच्यामध्ये एन्झाईम वापर करून जे SNP त्याला बाइंड झाला तर समजायचं की तो हा स्पेसिफिक SNP किंवा एक स्पेसिफिक लोकेशन असलेला ठिकाणी जो काही SNP आहे तो आपल्याला भेटलेला आहे. आणि ही जी काही टेक्निक आहे ते सिम्पल आहे आणि ही वर्सटाईल आहे कम्पेअर टू द PCR बेस्ड मेथड जे काय आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात ही वापरली जाते आणि वर्सटाईल आहे. थोडी लेस वर्सटाईल आहे पण मग ही जी टेक्निक आहे ती ट्रेडिशनल टेक्निक आहे आणि एकदम सिम्पल आहे. तर पुढच्या जे काय आहेत मायक्रोआरे बेस्ड मेथड. तर याच्यामध्ये DNA मायक्रोआरे ही जी काही टेक्निक आहे ती वापरली जाते. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, जे वेगवेगळे जे काही छोटे छोटे जे काही प्रोब असतील ते डिझाईन केले जातात जेणेकरून जे काही DNA सिक्वेन्समध्ये ते बाइंड होऊ शकतील. आणि नंतर मग SNP डिटेक्शन आपण कसं करतो त्याच्यामध्ये लेबलिंग असतं सॅम्पल DNAचं. तसंच याच्यामध्ये हायब्रिडायझेशन केलं जातं मायक्रोआरेमध्ये. म्हणजे काय केलं जातं, DNA सिक्वेन्समध्ये एक स्पेसिफिक जो काही प्रोब असेल तो डिझाईन केला जातो, तो त्याच्यात अटॅच केला जातो, त्याचं हायब्रिडायझेशन होतं आणि त्याच्यामध्ये जे काही लेबलिंग वगैरे जे काही असतं ते केलं जातं. आणि नंतर जो काही बाइंडिंग पॅटर्न असेल तो रिव्हील करतो की प्रेझेन्स आहे किंवा ॲब्सेंट आहे SNPचं. म्हणजे ज्या वेळेस जो काही डिझाईन केलेला जो काही प्रोब असेल तो ज्यावेळेस स्पेसिफिक DNA सिक्वेन्सला अटॅच झाल्यानंतर त्याचं हायब्रिडायझेशन प्रोसेस झाली आणि तिथं जेन एक्सप्रेशन झालं तर त्यावेळेस समजायचं की तो काही स्पेसिफिक SNP असेल तिथं प्रेझेंट आहे. किंवा जर त्याचं हायब्रिडायझेशन झालं नाही तर मग तिथे जो काही SNP आहे त्याचं ॲब्सेंट आहे किंवा तो तिथे प्रेझेंट नाही. आणि ही जी काही मेथड आहे ती जास्त प्रमाणात वापरली जाते. आणि पण हिचं जे काही डाटा इंटरप्रिटेशन आहे ते थोडं केअरफुल आहे, थोडं कॉम्प्लेक्स आहे बाकीच्या टेक्निकद्वारे. तर आपण आता वेगवेगळ्या टेक्निक पाहिल्या त्याच्याद्वारे SNP आपण डिटेक्ट हे करू शकतो. पण जे काही राईट मेथड आहे ती कशी आपण चूज करू शकतो की ज्या वेळेस जे स्मॉल SNP असतील तर त्याच्यामध्ये आपण PCR टेक्निक वापरू शकतो किंवा RFLP हे जे काही टेक्निक आहे त्याचा वापर करून आपण जे काही स्मॉल SNP आहे ते आपण डिटेक्ट वगैरे करू शकतो, ते सफिशियंट होईल. तसंच जर आपण लार्ज स्केल जर आपल्याला स्टडी करायचा असेल किंवा लार्ज फ्रॅगमेंट असतील तर त्याच्यामध्ये आपण जे काही नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग आहे तिचा वापर करू शकतो. तसंच जर आपण ॲक्युरेसीचं पाथ केलं सगळ्या टेक्निकद्वारे तर जे काही हायेस्ट ॲक्युरेसी देणारे जे काही जी टेक्निक आहे त्याच्यामध्ये PCR मेथड येते. पण काही लो एरर रेट आहे याचा थोडाफार. पण मग हे जे काही PCR मेथड्स आहेत त्याच्याद्वारे ॲक्युरेसी आपल्याला जास्त प्रमाणात मिळते. आणि जर आपण कॉस्ट थ्रू जर पाहिलं, जर मगाशी मी सांगितलं जे नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्स आहे ते अफोर्डेबल आहे, फास्टर पण आहेत आणि ती जी काही मेथड आहे ती PCR मेथडच्यापेक्षा आपल्याला थोडी अफोर्डेबल आहे किंवा त्याची जी कॉस्ट वगैरे आहे ती कमी आहे. बाकी आपण PCR टेक्निक वगैरे जर पाहिलं तर ते थोडा एक्सपेन्सिव्ह आहेत दॅन दी नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग. तर अशाद्वारे तुम्ही ह्या ज्या काही क्रायटेरिया वगैरे असेल त्याच्यामध्ये लार्ज असेल किंवा स्मॉल असेल तसंच त्याच्या ॲक्युरेसी रेटद्वारे किंवा जे काही अफोर्डेबलद्वारे आपण जे काही सिक्वेन्सिंग ज्या टेक्निक्स वगैरे असतील वेगवेगळ्या टेक्निक आहे तर त्याच्यामध्ये आपण जे SNPचं वगैरे असेल त्याचं डिटेक्शन वगैरे आपण करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण डिटेक्शन ऑफ SNP हा टॉपिक डिस्कस केला. तर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.